परभणी जिल्ह्याविषयी जर समजून घ्यायचं झालं तर परभणी जिल्हा हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून पाहिला गेलाय आणि इथे जर सर्व पक्ष समभाव पॅटर्न जो आता चर्चेत आलाय त्याची चर्चा ही फक्त परभणी जिल्ह्यात नाही तर राज्यातही व्हायला लागली आहे. आता यामागची कारणं काय आहेत, तर यामागचे राजकीय डावपेच काय आहेत ते आपण समजून घेणार आहोत. आता या पुढच्या मी आपल्याला यावेळेस हे सगळं समजून सांगणार आहे. सर्व पक्ष समभाव पॅटर्न म्हणजे हे जेव्हा नाव आपण एकत्र वाचतो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो, तर सत्तेसाठी विचारसरणी बाजूला ठेवून सर्वच पक्षांनी केलेल्या राजकीय तडजोडी, हा याचा सिंपल अर्थ होतो सर्व पक्ष समभाव पॅटर्नचा. आता यामध्ये परभणीत ठाकरेंसाठी कुठेतरी एक बरी बाजू आहे किंवा सकारात्मक बाजू आहे, ते म्हणजे ज्या वेळेस खरं तर शिवसेनेचे 6 खासदार पहिल्यांदा निवडून आले राज्यात, त्यावेळी खरं तर त्या 6 पैकी 1 खासदार हा परभणीचा होता. आणि याच जिल्ह्यातून निवडून आलेल्या खासदारांनी, स्पेशली शिवसेना खासदारांनी वेळोवेळी पक्षांतर केल्याचा इतिहास सुद्धा आहे. आणि मग ज्यांनी पक्षांतर केलं त्यांचं पुढे राजकीय पुनर्वसन झालं का, तर नाही झालं, तशी पण एक माहिती. आता ज्यावेळेस आपल्याला ही परिस्थिती दिसून येते त्यावेळेस सध्याची परिस्थिती काय, तर सध्याचे जे परभणीचे खासदार आहेत संजय जाधव, आमदार आहेत डॉक्टर राहुल पाटील, हे दोघेही म्हणजे आमदार खासदाराची जोडी ही अजूनही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अजूनही त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे ठाकरेंसाठी ही कुठेतरी जमेची बाजू आहे. याशिवाय राज्यात खासदार, आमदार आणि महापौर हा एकाच वेळी एका पक्षाचा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असण्याचं हे कदाचित एकमेव उदाहरण आहे. त्यामुळे मी म्हटलं तसं की ही ठाकरेंसाठी जमेची बाजू आहे. परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून निवडून आलेले जे विप्लव बाजोरिया आहेत, हे निवडणुकीनंतर जिल्ह्यात फारसे सक्रिय दिसले नाहीत आणि त्यामुळेच ही बाब आणखी एक अधोरेखित झाली, चर्चेचा विषय ठरली. आता आपण ज्यावेळेस परभणी विषयी बोलतोय त्यावेळेस तिथलं स्थानिक राजकारण समजून घेतलं पाहिजे. ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर आपण बोलू त्यावेळेस आपल्याला कळेल की पक्षीय बदल म्हणजे पक्षीय नेत्यांच्या राजकीय तडजोडी कशा झाल्यात ते आपण समजून घेऊयात. की विधानसभा निवडणुकीत कट्टर एकमेकांचे विरोधक असलेले जे दोन नेते आहेत ते पंचायत समिती आणि नगर परिषदेसाठी मात्र एकत्र आले. पाथरीत काय झालं, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर आणि शिवसेनेचे जे नेते आहेत सईद खान यांच्यातला राजकीय संघर्ष हा सगळ्यांना माहितीये. परभणी जिल्ह्यात तर तो काही नवीन नाहीये. पण नगर परिषद निवडणुकीनंतर मात्र सगळी समीकरणं बदलली आणि मग नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे आसेफ खान अध्यक्ष झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे मोईज अन्सारी हे स्वीकृत सदस्य झाले. म्हणजे कालपर्यंत जे राजकीय प्रतिस्पर्धी होते, जे एकमेकांच्या विरोधात होते, ते सत्तेसाठी आज सहकारी बनले. आता याचप्रमाणे पाथरी पंचायत समितीचं चित्र काय वेगळं होतं का, तर ते वेगळं होतं. कसं होतं, तर इथे नगर परिषदेत आमने सामने असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मात्र इथे एकत्र आले. मग सभापती म्हणजे ज्यावेळेस सभापती पंचायत समितीच्या ज्यावेळेस सभापतीची निवड करायची होती त्यावेळी सभापतीपदी राष्ट्रवादीच्या सुनीता डुकरे तर उपसभापती सचिन अंबुरे यांची निवड झाली आणि मग यासाठी कुणी महत्वाची भूमिका बजावली, तर काँग्रेसनं. आता परभणी महापालिकेत सुद्धा राजकीय समीकरण असंच बदललं. ते कसं झालं, महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वतंत्र लढत दिली होती आणि महापौर निवडताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या सय्यद इक्बाल यांना पाठिंबा दिला आणि विशेष म्हणजे पक्षानं भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याचा आदेश दिला होता, पण स्थानिक नेत्यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे हा पक्षीय जे म्हणजे वरिष्ठ पातळीवर किंवा राज्य पातळीवर होणारे निकाल आणि स्थानिक पातळीवर घडणाऱ्या राजकीय घडामोडी याच्यात आपल्याला फरक पाहायला मिळतोय. आणखी पुढे काय घडलं, तर पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष हे गट एकत्र आले. म्हणजे अजित पवार आणि उद्धव ठाकरे जे खरं तर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत आहेत, पण ज्यावेळेस परभणीचं राजकारण येतं, पंचायत समितीचं राजकारण येतं, त्यावेळी मात्र हे दोन गट एकत्र आले आणि यांनी सभापतीपदी रवी चव्हाण तर उपसभापती विवेक रसाळ यांची निवड केली. आता सोनपेठ नगर परिषदेत तर वेगळंच चित्र होतं, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात सगळे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी आघाडी करून राष्ट्रवादी काँग्रेसच्याच उमेदवाराचा पराभव केला. म्हणजे काय झालं, महाविकास आघाडी महायुती हे राज्य पातळीवर असणारं राजकारण परभणीच्या पंचायत समितीच्या राजकारणात, नगर परिषदेच्या राजकारणात मात्र वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं. जिल्हा परिषद निवडणुकांबाबत बोलायचं झालं तर सगळ्यांचं लक्ष खरं तर परभणीतल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे सुद्धा होतं आणि जिल्हा परिषदेत भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला.
पण सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इतर पक्षांमध्ये चर्चा आणि बैठका सुरू आहेत. सत्ता समीकरण बदलण्यासाठी विविध पर्याय तपासले जात आहेत सगळ्या पक्षांकडून. त्यामुळे एकंदरीत पाहायचं झालं तर परभणीत विचारसरणीपेक्षा सत्ता महत्वाची हा फॉर्म्युला सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून अवलंबलेला दिसतोय. आणि त्यामुळेच राजकीय विरोधक जर सत्तेसाठी एकत्र येत आहेत तर मग याला नाव काय द्यायचं? आणि मग परभणीतल्या या पॅटर्नला नाव देण्यात आलं सर्व पक्ष समभाव पॅटर्न. आणि मग आता हा पॅटर्न फक्त परभणी पुरता मर्यादित राहतो की याचं अनुकरण पुढे आपल्याला भविष्यात राजकारणात कुठे पाहायला मिळतं हे आपल्याला पाहावं लागणार आहे. तरी आपल्याला याविषयी काय वाटतं, या आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.